जळगाव केसीईच्या क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात होते. एकलव्य क्रीडा संकुलातर्फे केसीई सोसायटीच्या सर्व कॉलेजमधील विद्यार्थ्यांकरिता आयोजित केसीई क्रीडा महोत्सव 2025 ही स्पर्धा दिनांक 21 ते 24 जानेवारी या कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर श्रीकृष्ण बेलोरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे, ज्यामध्ये टेबल टेनिस, बॅडमिंटन, त्याचप्रमाणे कबड्डी, खो खो यासह इतर क्रीडा प्रकारांचा सहभाग आहे. नर्सरी ते पीजी या सर्वच विद्यार्थ्यांचा या क्रीडा प्रकारामध्ये सहभाग आहे. जवळपास 4500 विद्यार्थ्यांनी या क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवला आहे. या क्रीडा महोत्सवासंदर्भात माहिती देत आहेत डॉक्टर श्रीकृष्ण बेलोरकर. परंतु संस्थेच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आमच्या 14 शाखांमध्ये एकूण 22,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ह्या प्रवाहात आणण्यासाठी आणि अगदी त्यांच्या शालेय तासांना ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा प्रशिक्षण या ठिकाणी 2025-26 या शैक्षणिक वर्षात स्पोर्ट्स प्रमोशन योजना राबवण्याचा मानस आहे. आणि त्या स्पोर्ट्स प्रमोशन योजनेचाच एक भाग म्हणून केसी सोसायटीच्या वतीने केसी क्रीडा महोत्सव असं आयोजन या ठिकाणी केलं आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये संस्थेच्या KG to PG म्हणजे अगदी नर्सरीपासून तर पदव्युत्तर महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ह्या स्पर्धांचं आयोजन आहे. आतापर्यंत जवळजवळ 4500 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. प्रत्येक महाविद्यालय आणि शाळांनी आपापल्या स्तरावर निवड चाचणी घेऊन ह्या विद्यार्थ्यांचे संघ या स्पर्धेसाठी तयार केलेत. आणि यामध्ये एकूण 12 क्रीडा प्रकाराची आपण स्पर्धा घेत आहोत. आणि या सर्व विद्यार्थ्यांना जवळजवळ 1400 मेडल्स गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ अगदी चांगल्या प्रतीचे देणार आहोत. त्याचप्रमाणे मागील शैक्षणिक वर्षात संस्थेच्या विविध शाखांमध्ये जे विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी नैपुण्य प्राप्त केलेलं आहे अशा सर्व खेळाडूंचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. 23 तारखेला या ठिकाणी मैदानी स्पर्धेचं उद्घाटन होत असून या ठिकाणी पूर्ण संस्थे शाखेचे सर्व विद्यार्थी पथसंचलन करून या मान्यवरांना मानवंदना देतील. आणि त्यानंतर या स्पर्धेचं क्रीडा ज्योत प्रज्वलित करून उद्घाटन होईल. आणि हा उपक्रम दरवर्षी निरंतर या ठिकाणी सुरू राहील. आणि पुढील वर्षी जिल्ह्यातील सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी खानदेशस्तरीय क्रीडा महोत्सव घेण्याचा सुद्धा आमचा मानस आहे, जेणेकरून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी या क्रीडा क्षेत्राकडे वळतील आणि त्यांना या सुविधांचा लाभ होईल. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.